पता है एक फौजी को जवान क्यों कहते हैं? क्योंकि वो हमेशा जवान रहता है। हमें गर्व है कि हम भारतीय सेना का हिस्सा है। अगर मृत्यु भी सामने आए तो उसके आंख में आंख डाल के डटे रहने की हिम्मत सिर्फ एक ही बंदे में होती है, और वो है भारत माँ का सपूत, भारतीय सेना का जवान। भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय! आवडला तुला? आवडला म्हणजे जरा बरा वाटला. अगं चांगलाय की. आता ते बघूनच ठरवायचं, न बघता कसं सांगणार? म्हणजे बघणार नाही पोरगा? तू सांगितलंस तर बघीन. असं आहे होय? लग्न कोणा संग करणार? ती मी सांगितलं त्याच्या संग. तसं माझ्या बघण्यात एक पोरगी आहे त्याच्यासाठी. कोण? स्वभावाने एकदम शांत आहे, दिसायला बी बरी आहे, तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारी, तुझी काळजी घेणारी, तुला काय पाहिजे काय नको बघणारी. सांग की कोण? ती तुला कुठल्या गोष्टीला कधीच नाही म्हणणार नाही, तुला आवडेल अशी. चल मला सांग, वर्दी घातल्यावर सगळ्यात आधी काय करणार? सगळ्यात पहिला तिरंग्याला सल्यूट करणार. त्यानंतर महाराजांचा आशीर्वाद घेणार. आणि त्यानंतर त्यानंतर तुला येऊन भेटणार. टॅलेंट काय आवड आहे? आवडलेलं आवडेल शीतलला. समाजसेवेची आरती आहेच, पण शीतलला आवडेल अशी आवड लिहिली पाहिजे बायोडाट्यात. खेळ मांडलाय, गाणं ऐकायची आवड आहे, लिहायचं का? हा असू लिहायचं? हा मग तिचं फेवरेट गाणं आहे ते. अहो भैया, असं नसतं लिहायचं बायोडाट्यात. अरे मग काय लिहायचं? नुसतं नाव, वय, उंची, पाहुणे रावळे एवढंच लिहायचं बायोडाट्यात? तसं नाही, आवड लिहायला पाहिजे, पण आवड कशी पाहिजे? कशी? वाचणाऱ्याला आवडलीच पाहिजे. मी बी तेच म्हणतोय की मग काय लिहायचं? भैया आयडिया. विक्रम आर्मीत भरती झाला तेव्हा शीतलने बॅनर लावला होता, आणि ते आर्मीचं प्रदर्शन बघाय पण शीतल गेली होती, आणि विक्रमला सोडाय आर्मी सेंटरला गेली होती. मम्मी काय ग? अगं मला तर वाटलं तर तू बापावरच गेलीस, पण तसं नाही. मानले तुला, तू तर माझ्या वरतान निघालीस. पण खरं सांगू का, थोड्या वेळ मला असं वाटलं होतं तू खरंच रडायला लागलीस. मी कशाला खरं रडते? तेच म्हणते मी, जिजींना रडवशील तू, आणि तूच कशी काय रडायला लागलीस? आता तुम्हाला काय बोलता येईना जीजी बरोबर, मग मीच बोलले. पण मम्मी ऐकलंस ना जीजी काय म्हणाली ते? होय ऐकलं की. अजिंक्य भरती झाल्यावर लग्नाचं बघू असं म्हणल्या त्या. पण जेडे, तसं जर झालं तर बाई अवघड आहे तुमच्या लग्नाचं. काय तर करायलाच पाहिजे. होय, आणि त्या अजिंक्यांच्या डोक्यातून भरतीचं खूळ बी काढायला पाहिजे. मम्मी त्याचं टेन्शन नको घेऊ तू. तू फक्त लग्न कसं करायचं ना ते बघ. काँग्रेस नवरदेव. काय चांगलं गुलुगुलू चाललं होतं की तिथं? काय गुलुगुलू काय ग? आम्ही असंच बोलत होतो. इथं? अरे इथं म्हणजे काही तर काय नियम आहे का बोलायचं नाही म्हणून? अरे हसल काय झालं? अडकलायच ना का तू? ए हसू नको काय. मला माहिती आहे तूच केलंस गावभर हे. काय काय सांगतोय तुला काय? हा मग सांग की.
मी काय घाबरते होय तुला? मला 101% माहिती आहे. माझ्या लग्नाची सगळ्या गावभर तूच बोंबवून केलीस. ए, मला काय हाऊस नाही आलीये. मी गावभर बोंब केलीये म्हणे. तूच केलेस आणि तुला तसला चोंबडे मला पाहिजे असतो. आज्या, चोंबडी म्हणायचं ना आधीच सांगितलंय हा तुला. कुणी तुला गावभर करायला सांगितलं का? ए, लय होते आजा. सारखं काय चोंबडेपणा सांगितलं ना मी काय केलं नाही म्हणून. मग कुणी केलं? अरे मला काय माहित. तुमच्या जयडीनच सांगितलंय मला टाकीच्या पार्लर मध्ये. हे उगाच काय बी बोलू नको बरं का. अरे खरंच तिने सांगितलंय तर. जयडे गप, नाहीतर जेडे बघ बघ कसं तिचंच नाव तोंडात आहे. चुकून म्हणलोय मी. मला शितली नाही जयडे म्हणायचं होतं. हा? शितलीला जयडे म्हणायचं होतं. हा? शितली म्हणायचं होतं मला. एकदा नीट ठरव काय ते, शीतल का जेडी. मला नाही काय ठरवायचं. बघ किती बिथरलायस. मी हा, लग्न ठरल्यावर माणसं बिथरतातच म्हणा. शितले, तुझ्या जागी एखादा पोरगा असता ना, एका फायटीचा आउट केला असता बघ. हे, तू हात जरी वर केलास ना तर हात तोडून दुसऱ्या हातात देते का नाही बघ. आलाय मोठा फायटीत आउट करणारा. लय होते शितले. आयो, एवढी आवडायला लागलाय का मी की माझेच डायलॉग मारायला लागलाय. तुझ्या नादीच लागणं चुकीचं आहे. जा जा, शीतलचा नाद म्हणजे आयुष्यातून बरबाद. बघण्याचा कार्यक्रम म्हणजे परीक्षाच असती. आणि या परीक्षेचा पेपर आणि त्याचे प्रश्न सिलेबसचे बाहेरचे असतात. काय बी विचारतात बरं का. हो, आता कळ तुला बितरणं काय असतं ते. शितले, तू गेलीच कामातनं. कुठली आडनावं साधारण नाव सांगा. साधारण म्हणजे काय आहे की अशी बरीचशी मुलं आहेत ना, त्यांना हा मार्गदर्शक ठरेल ना. हा, कुठली आडनाव? सावंत बोललो आपण, परब बोललो, राणे बोललो, बांदेकर असतील. तर मग हे कसं म्हटलं की डोळे झाकून हे कोकणातली माणसं. एक मिनिट माऊली, आपलं आधी माहेरचं नाव सांगा. स्नेहा विलास सावंत. बरं. आज हमने सोच लिया कि माताजी ने जो हमें तिरस्कार और फटकार दी है वो हम अपनी बहुओं को विरासत में नहीं देंगे. और आज आप सबके सामने हम अपनी बहू सरला से माफी मांगेंगे. काय झालं? सगळ्यांचे चेहरे असे का झालेत फोटो काढल्यासारखे? ओ, 2 वर्षापूर्वीची फिल्म बघितली का तुम्ही? कुठली फिल्म मम्मा? मानसी इथून जाणार नाही. पण ते आपण कसं ठरवणार? आपणच ते जमवायचं. तू काऊन इथे आली? मला जरा शुगर हवी आहे, तसं मला कॉफी करायची आहे घरी जाऊन. ताई, करा तिची हेल्प. समजू दे की तिला शेजार धर्म काय असतो, परोपकार काय असतं ते. हा, द्या तिला. देते ना. या. जेवण गोड होतं तुमचा वाणी, पण कोल्हापुरी झणका नव्हता माझा वाणी. तुम्हाला माझं जेवण आवडत नाही का? अहो खरंच जेवण लय भारी होतं. मग ठीक आहे, पण एक सांगू काय? सांगा. ती मास्तरीनबाई पेक्षा मला अंजलीबाईंचं लय भाव वाटतं बघा. का? ते मास्तरीनबाई समजावून सांगतात आणि अंजलीबाई खडसावत्यात. म्हणजे खडूस आहे का मी?
पद्धतीचे तुम्ही वागताय ना त्या लोकांशी, हे सगळं चूक आहे, हे बरोबर नाहीये. भावनांशी खेळताय तुम्ही त्यांच्या. आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात अशी खोट्याने केलेली चूक असते, ती पुढे जात नाही गोष्ट.